शेतकरी आदिवासी जन्माला आला हां. तेथून हे शेतावर वाजवायचा. बरोबर. कुठे सण असला हं. की वाजवायचा. हे एखाद संस्था चांगली असेल ना, हं. ते संस्थेने जर काही ठरवला वडील मोरा शिकवायच्या तर त्यांचा खर्च केला तर आम्ही शिकू शकतो. बरोबर. आज मी पालघर जिल्ह्यातील वालवंडे या छोट्याशा गावात आलो आहे. या गावात राहतात 92 वर्षाचे भिकल्या धिंडा, ज्यांनी तारपावादन या लोककलेतून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि भारताचा प्रतिष्ठित असा पद्मश्री पुरस्कार मिळवला. चला तर मग त्यांच्या आयुष्याच्या, संघर्षाच्या आणि कलेच्या प्रवासावर त्यांच्याशी थेट संवाद साधूया. तर आज आपण बघितले की वाळवंडे गावातील जे आपले भिकल्या धिंड गुरुजी आहेत, त्यांना जो पद्मश्री अवॉर्ड मिळाला आहे, त्यांनी कधी स्वप्नात पण असा विचार केला नव्हता की एवढ्या छोट्या गावातून राहून मी माझी एक कला जपून मला एवढा मोठा अवॉर्ड मिळेल आणि मी या अवॉर्डसाठी पात्र पण ठरेल, असं त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. पण तरी आज त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या नियतीने आणि त्यांनी जे कलेवर प्रेम केलं, त्यांच्या ज्या ते तारपावाद्यावर त्यांनी जे प्रेम केलं, ते कुठेतरी आज त्यांना फळाला मिळालं. आणि एक आदिवासी समाजातील एक अतिशय गरीब कुटुंबातील हे आपले गुरुजी आहेत आणि त्यांना एवढा मोठा एक भारत सरकारचा जो अवॉर्ड आहे तो मिळाला. त्यांचं हे भाग्य, त्यांच्यासोबत त्यांची 2 मुलं, पत्नी ताईसाहेब यांनासुद्धा खूप आनंदाचं वातावरण आहे घरामध्ये. सगळे भेटायला येत आहेत. आज राज्यपाल साहेबसुद्धा येणार आहेत. तर अशा मोठमोठ्या व्यक्ती यांना भेटायला येतात. आणि जेव्हा एखाद्या गरीब कुटुंबातील कलेवर प्रेम करणारा माणूस एवढ्या मोठ्या लेवलला जाऊन एवढा मोठा अवॉर्ड जिंकत असतो, तेव्हा नक्कीच हा त्या समाजासाठी, त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक अतिशय एक अनुभव घेण्यासारखा एक हा क्षण असतो. आणि तो क्षण आपल्या गुरुजींनी सगळ्या आदिवासी समाजाला दाखवला आहे आणि तो मान आदिवासी समाजाला. भिकल्या धिंड जेव्हा तारपावादनाची सुरुवात करतात तेव्हा प्रेक्षक फक्त ऐकत नाहीत, ते त्या सुरामध्ये हरवून जातात आणि नाचायला लागतात आणि त्यांच्या प्रत्येक सुरासोबत लोक मंत्रमुग्ध होतात. तर चला त्यांना आता काही प्रश्न विचारूयात. ते तुम्हाला एक पहिला प्रश्न विचारतो, तुम्ही ही कला कशी काय शिकली, म्हणजे तुम्हाला कोणी शिकवली? ही कला आम्ही ते काळात नाही होतो, पण आमचा आजोबा होता नवशे पिंजोबा. ओके. हां. हां, हे म्हणजे आमचे पिंजोबा असं सांगतात की ही मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी श्वासाने वाजवती संस्कृती आणि हाताने वाजवती आकृती. तर पिंजोबा पहिले वाजवायचा, त्याच्यावर आजोबा वाजवायचा, आजोबाचा मुलगा धाकल्या वाजवायचा आणि धाकल्याचा मुलगा लाडक्या आणि लाडक्याचा मुलगा मी भिकल्या. ओके. असे आमची ही आता माझ्यापासून ही 4थी पिढी चालली. आणि त्यातून हे वाद्य आम्हाला पुराण काळांना म्हणजे आमचे आजो पिंजो यांना आम्हाला सांगत गेला की बाबा आदिवासींनी आधीचं हे वाद्य जे केलं हे वाद्य जोपासा, हे वाद्य वाजवायचा म्हणजे मन समाधान होय, शेतीवाडी आबाद आहे. आणि आमचा हिरवा देव जो सांगतात लोक, तो हिरवा देव आमच्या वडिलांनी पुराण काळाची हिरवा देव म्हणजे आमचा शेतीवाडीचा मालक आहे. मग त्याची ह्या आराधना करायची. हे वाद्याची हे लिहून द्यायचं राहतं तर लिहून देतो, पण आम्ही शिकलोच नाही ना, ते काळात शाळाच नाही. तेव्हा ब्रिटिशचा राज होता, ब्रिटिश गेलो काँग्रेसचा राज आलं, तेव्हाही शाळा भरायला लागली, तेव्हा आपली जनगणना चालू झाली, तेव्हाच ते मग आमचं हे तसं तर. पण हे आमची कला आहे ती पुराण काळातली. जेव्हा आपला जो आमचा इकडं शेतकरी आदिवासी जन्माला आला तेथून हे शेतावर वाजवायचा. बरोबर. कुठे सण असला की वाजवायचा. हे नागपंचमी पासून हे वाद्य. मग तसं करता आम्ही फार आळंदी, जेजुरी, बारामती, संन्यासिंगापूर तिकडं फिरायच्या, देवळाला जायच्या, देवजवळ दर्शन घ्यायचा आणि हे वाद्य वाजवायचा. म्हणजे कुठंतरी रोटी सोडवली पाहिजे. बरोबर. आणि त्यात फार असा वाढला की हे वाद्य मी नाही शिकेल नाही, मी अर्ज कुठं केला, कागदपत्र कोण नाही, कारण कोणाचाच काय मला हे सहारा नाही नाही भेटला. म्हणजे तुम्ही स्वतःनीच आणि हे वाद्य माझं वाजवून आणि मग माझी आमचे परिवाराचं मी हे करायला हे तुम्हाला चांगलं वाटलं. आणि कुठेही कार्य
केला का मला कोणी आमंत्रण आमंत्रण, बरोबर. कुठेही केला बाबा हे वाद्य चांगलं आहे म्हणून येशील काय, हो भाड्याचा खर्च करा बस बरोबर. न्यायचा आणायचा. मी ते 100 केलं आहे. गाडीची माझी कोणची गाडीत बसायचं ओळख नाही. असं करता करता हे माझं एवढं आहे. अजून लावायचं पण एवढं मी 25 म्हणजे हे मला मेडल दिलं. भिकल्या दिंड्यांना तारपा वादनासाठी मिळालेले पुरस्कार हे केवळ सन्मान नाहीत, तर एका लोककलेला जागतिक व्यासपीठावर नेण्याच्या त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाची साक्ष आहेत. त्याच्यामध्ये आता मला एक प्रश्न आहे की हे वाद्य शिकायला किती वेळ लागतो, म्हणजे एखाद्याला हे नवीन जे आपले स्वतःचे मनावर आहे. म्हणजे आपण किती इंटरेस्ट देतो. स्वतःचे मनाला विचारला तरच विकास होईल. ओके. स्वतःचे मनाला नाही विचारला तर तो विकास होईल. बरोबर. तसं शिकायचं आपल्या मनाला विचारून जर शिकायचं असलं ना तर त्याला मी शिकू शकतो. आणि असं शिकला तर ते त्याला मेहनत फार लागते करायला. मेण आणायच्या, माडाची पाती असे हे कोणी आणून देत नाही. म्हणून त्याच्यामुळं दुसरे माणसाला शिकवायला सगळं साहित्य पाहिजे. बरोबर. असं माझं साहित्य आहे पण मी आता जास्ती कोणाला विकू शकत नाही का आता आपली ही एक धर्मशाळा आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही सहसाही विकत नाही कोणाला? नाही, पहिले विकायचा ना तसा, पण तो निर्जीव विकून काय करायचं. चांगला सजीवंत तशी किंमत कोणाला कोणी आता देई नाही, परवडत नाही. बरोबर. म्हणजे कोणाला असं त्या कलेचं महत्वच कळत नाही लोकांना की याची किंमत एवढी असू शकते असं. हे तर 5-6 हजार कोणी देऊ शकत नाही आमचा माणूस. आणि मेहनत बरीच होत. माडाचा पाता आणायचा, परत त्याला बंबू पाहिजे, मेण पाहिजे. हे काय त्याला निसर्गिक आहे, ते निसर्गाचा सगळं आहे. पण त्याला मेहनत तरी केली पाहिजे ना. मेहनतीची हे फळ मिळेल. बरोबर बरोबर. आणि त्याची ज्याला शिकवला त्याची इच्छा पाहिजे. त्याची इच्छा असली मला शिकायचं तर तो एका दिवसात शिकू शकतो. बरोबर. जर त्याचे मनालाच विचारलं नाही तर मनासारखं कधी नाही शिकू शकत. आता एक तारपा जर बनवायची असेल तुम्हाला तर साधारण किती वेळ लागतो आणि काय काय साहित्य लागतं? सगळं साहित्य असला ना, सगळं साहित्य 1-2-3 दिवस होतं. बोंब आणायच्या, तो कापायचा, कोरायचा, बारीक लतीची जेवळी बनायची. माडाचा पात आहे ते 1 दिवस ओला झाला सुकवायचा, सुकला पाहिजे. आणि ते सगळं त्याची टोक केला पाहिजे. जसं आपला कपडा आहे, कपडा कसा कापायचा आणि कसं काय शिलाई मारायची तसं ते म्हणजे 3-4 दिवस 3-4 दिवसामध्ये होऊन जातात. हो. आणि तुमच्याकडे आता कोण आहेत शिकायला, म्हणजे काही तुमच्या गावातले किंवा कोण मुलं येतात शिकायला? असं आता मी शिकवलं ना, पण लोक आता हे पोरं झेंडू सोडायचे, बेट खेळायचे. मग म्हणावं ना, मी दुसरीकडे जातो पण ते त्याला परवडत नाही आणि मलाही नाही परवडत. 11 दिवस परत गाडीला जायच्या यायच्या तर ते काय दिवसाचं देतात मला. बहुत जनरली 15-16 माणसांतर तर मग सगळी मिळून देत. कोणी 1,500 देतो, कोणी 2,000 देतं. मग गाडी बिडी सगळं त्याच्यात होतं असा. पण ते वर्गणी करून तेही शिकवत. जर तुम्हाला आता या क्षेत्रामध्ये तुमच्याकडे ही कला नसती तर दुसरं तुम्ही काय केलं असतं? म्हणजे तुम्हाला असं वाटतं अजून तुमच्या आता शेती काही करतो तर ते आता शेतीचं तर परवडत नाही ना. महागाई झाली. एक मजूर सांगला तर आता खाऊन पण चिकन पाहिजे, ही मजुरी पाहिजे, ती मजुरी तर नाही. असा 1 मिनिट काय हा अवॉर्ड मिळाला राष्ट्रपतींनी, जर तुम्हाला अवॉर्ड जाहीर केला तर तुम्हाला कसं कळलं? फोन केलं तर तुम्हाला कोणी की तुम्हाला? फोन आला होता. मग काय कोणी म्हणजे काय बोलले ते तुम्हाला की अवॉर्ड भेटला? मग ते तुम्हाला तेव्हा कसं वाटलं की अवॉर्ड भेटला? चांगला. म्हणजे त्याच्यात दिलेलं होऊन हे वाऱ्यासारखी देणगी द्यायची असेल तर भगवंताने कशी पण पण तुम्ही त्या कलेमध्ये पण तेवढी मेहनत घेतली, तुमचं तिला जीवावर तुम्ही प्रेम केलं. आणि हे मी कार्यक्रमाला कुठं जायचं हे मेडल याची माग काय पैसे दिला तर काहीतरी सायकल तरी गाडी घेतो. काही नाही मी कुठं पाहिजे. आता मात्र गाडीच्या फिर्या आहे मामाला. मग दोघंही मी कुठेही ठाण्याला कुठेही पण इष्टीत मी कुठेही फिरायच्या. म्हणून मला हे वाद्यांनी फार हे वाद्यांनी चांगला केला. करायला स्वाद दिला. काही स्वाद त्याच्यात काय गुण आहेत ते भगवंताला माहीत.
तुमच्या ज्या पत्नी आहेत आईसाहेब ताईसाहेब त्यासुद्धा एखाद्या आजारामधून गेल्या, म्हणजे त्यांना कॅन्सरसारखा आजार झाला, तेव्हा तुम्हाला कसं तुम्ही भीतीचं वातावरण होतं तुमच्या घरामध्ये? झालंच ना ते तर काय. तेव्हा तर मी सांगला काय जर मी खर्च केला तो केला काय नाही तो, पण माझ्या ओळखीवर खर्च झाला नाही तर ह्या दरवाजा बंद राहतात. नाही बरोबर. हे समजायचं ना. पण आज दरवाजे खुला आहे येण्याचा. बरोबर. मग ती माणसं जी येत ना ती कोणासाठी येईल? ती माझे मानासाठी येत किंवा माझी सन्मानासाठी येत. बरोबर. हे माझं आज भाग्य आहे. बरोबर. आज हे डॉक्टर, हे मिलिटरी, हे सगळे लोक एवढे म्हणजे हे माझे याच्यावर ऐकून येत ना. बरोबर. कारण आता आज राज्यपाल सुद्धा येणार होते, पण काही घडामोडी घडल्यामुळे त्यांना काही यायला जमलं नाही. आता राज्यपाल पण येतील, तुम्हाला भेटतील. राज्यपाल म्हणजे मुख्यमंत्र्यापेक्षा मोठं पद आहे महाराष्ट्रातलं, ते तुम्हाला येतील, भेटतील. तेव्हा तुम्हाला कसं वाटेल? म्हणजे की तुम्ही कधी असा विचार केला की एवढा मोठा अवॉर्ड तुम्हाला भेटणार आहे म्हणून? एवढ्या स्वप्नात पण येणार नाही. तो काय आपल्याला काय कळलं हे एवढी मोठी माणसं. बरोबर. तेच ना खरंच. हे कलेला काहीतरी महत्व आहे आणि कला केली ही देशात माहिती पडली का हे कलेचा माणूस पैदा कुठं झाला. बरोबर. खरंच. नाही आज बघतोय मी प्रत्येक न्यूज चॅनलला, ते मराठीच नाही, हिंदी असू दे, इंग्लिश असू दे, सगळ्या न्यूज चॅनलला तुमच्याबद्दल माहिती येते. म्हणजे कोणाला माहित नव्हतं की तारपाबद्दल म्हणजे नक्की काय असतं. कारण ते तुम्ही पूर्ण आवाज तुमचा आज घुमतोय पूर्ण जगामध्ये. तेच आता तुम्हाला असं वाटतं की हे जे तारपाबद्दल की हे सरकारने कुठेतरी शाळेमधल्या विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे? असे शिक्षक लोक ठेवतात, त्याला पगार देणं हे करतात. मग तसे एखाद शिक्षकही ही संस्था राज्य पातळीवरली काही आमदार खासदाराच्या संस्था राहिल्या, त्यांनी जर सांगलं बाबा हे 10वीपर्यंत का 8वीपर्यंत शाळा सोडत, मग त्याला ही आपली भारताची शान आहे. की भारतात हे जे वाद्य आहे तर ह्या बाहेर देशात जर शिकलन पाठवला तर बाहेर देशाच्या हे आपली महाराष्ट्राची किती नाव रोशन होईल असं. बरोबर. तेच खरं. आपण म्हणजे असं ह्या आता तुमचा अवॉर्ड फंक्शन होईल, तुम्हाला तिकडे बोलवतील, तेव्हा तुम्ही पण नक्की सरकारला असं सजेशन द्या की तुम्ही ह्या कलेला अजून महत्व दिलं पाहिजे, याचा अजून पाहिजे तेवढा प्रसार केला पाहिजे. पण शेवटी माझी तोंडाखड सांगून काय करू? लेखी पुरावा सांगणारा जर थोड्या मोठा माणूस हवा कोणतरी असं पाहिजे. बरोबर. नाही पण तरी आता तुम्ही जरी तुम्हाला वाटत असलं की तुम्ही एक लहान असाल, पण तरी भारतासाठी महाराष्ट्रासाठी तुम्ही खूप म्हणजे पद्मश्री अवॉर्ड मिळवलाय, हे खूप मोठं भाग्याची गोष्ट. आणि आमच्या सर्वांना खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की तुमच्यासारख्या नेत्यांना आम्हाला म्हणजे तुमच्यासारख्या कलाकाराला आम्हाला आज भेटायला मिळतंय. तुमचा इंटर की कला म्हणजे काय, कलेने काय पैसा भेटत नाही किंवा म्हणजे कलेचा काय फायदा नाही, पण तुम्ही कसं म्हणता म्हणजे कलेला फायदा नाही, पण आज कलेला मान सरकारने दिला किंवा महाराष्ट्राचे लोकांनी सन्मानाचा त्याला काय सांगत वाहवाट उडवली. बरोबर. म्हणजे तुमच्या पैशापुढे कला ही आज जिंकताना तुम्हाला कुठेतरी दिसतंय की भले तुमच्याकडे पैसा असेल, तुम्ही चांगल्या नोकऱ्या करत असाल, पण मला आज माझ्या कलेमुळे जो एक मोठा अवॉर्ड मिळवला, पद्मश्री अवॉर्ड मिळवला, तो तुम्हाला कधी मिळवता येणार नाही असं तुम्हाला या इथून सांगता येईल. म्हणजे तुम्ही सांगू इच्छिता ना ते कोणी जो मोठा PhD असेल, आमदार खासदार, तुम्हाला पेन्सिल मिळत, बरोबर, पण नाव तुमचा वरपर्यंत नाही पोचू शकत का? तो ते पदावर होता तर तुम्हाला चमत्काराला नमस्कार केला. आता एकदा तुमचा पद गेला ना, पेन्सिल तुम्हाला मिळली तर घरी बसून तुम्हाला कोणी विचारणार नाही. बरोबर. असं अजून तुमच्या आता वाजवण्याच्या पद्धतीमध्ये काय साधण्यात ते चाली म्हणतात, काय ज्या चाळी असतात त्या कोणत्या चाळी असतात? ते चाली असतात ना, ते डोहरलीचा चाळा, बायांचा चाळा, डोंगर हाकणीचा चाळा किंवा नंदाचा चाळा, अशी जसं आपली नावा हो ना, जन्माला नावाशिवाय कोण नाही काय, तशी ही देवीची नावा. अच्छा, म्हणजे जी चाळी आहेत ते देवीच्या नावावरची वर्णन करायच्या. बरोबर. मग याचं असं काही स्पेसिफिक असतं की आता ही चाळ यावेळी देवीला वाजवायची किंवा या टायमाला वाजवायची, हा सण आला की वाजवायचं, असं काय असतं की तुम्ही कधी पण कोणती पण चाळ वाजवू शकता? म्हणजे कधीही पण. आणि देवीचा जर उत्सव असला तर कोणचे तांगडा सवरीच्या वाजवायचा, का डोंगर हाकणीच्या वाजवायचा, की गुंजपायचा वाजवायचा ना, तो मनमानी आहे, तो मनात येतो. बरोबर. ते काय लिहून ठेवेल नाही. बरोबर.
हे मनात येतो. मनात येतो, हा. हा, म्हणजे आपल्याला वाटतं की आपले एखाद कोणाला निरोप काय द्यायचा असेल तर काय गड्या तिकडं मला उद्या किंवा परवा हे माणसाला जरा घालून द्यायचं तर मला का माहित. तसं तर आपले देवाला सांगायचं बाबा इथे मला का माहिती सांग, बरोबर. तर ते आपण समजतं असं. आता तुम्ही जेव्हा वाजवता तेव्हा मग तुमच्या गावामध्ये काय असं फंक्शन होत असतात, काय सण वगैरे आले की मग सगळे येतात तुम्हाला भेटायला, म्हणजे नाचतात वगैरे असं नाही तर नाचायला पोरात ज्याला आवड आहे ते येतात. बरोबर. असं तुम्हाला तेव्हा एक मस्त वाटत असेल ना की माझ्यामुळे कोणतरी म्हणजे चार लोकांना म्हणजे एकत्रितपणा वाटतं. बाबा तो माणूस आला काय एकत्रितपणा बसून गोष्टी करायच्या किंवा काय म्हणजे वाजवायच्या. म्हणजे हे वाद्य वाजवलं तर कदाचित अंगात पण येतं. हो का? बापरे. हवा येते. मी सांगतो ना, काय वारा येईल तेव्हा झाड हिलेल. बरोबर. वारा नाही ना तर झाड हिलणार नाही. जशी मी वाजवला काय त्याला हवा येणारच. असं आहे ते. बरोबर. तर अजून तुम्ही तुमच्या त्या वाद्याबद्दल थोडी माहिती देऊ शकता? मी ते कसं वाद्य तुम्ही तयार करता त्याची म्हणजे थोडी तुम्ही घेऊन येते आपण, मी घेऊन या एक जरा एक. हा, बारकं घेतलं तरी चालेल. इथे थोडं आता हे कसं म्हणजे काय काय याच्यामध्ये तुम्ही वापरलं ते जरा सांगू शकाल तुम्ही आम्हाला? हे माडाचं पात. ओके. हा, हे माडाचा पात कशासाठी? तो आपले पत्नीला लुगडा तर पाहिजे. बरोबर. हा, ते जायचं म्हणजे त्याचं हे पत्नी आहे, पत्नीला लुगडा पाहिजे. तिला आपले लग्न झाला काय बांगड्या पाहिजेत, जोडवे पाहिजे. तसं त्याला ते सजावट, मोरपंख सजावट केली. बरोबर. आणि ही मादी आहे. हो. आणि हा पुरुष. तर कशावर आहे आणि हे बाई आहे. बरोबर. आता त्याला श्वास दिला की श्वासाने ते मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो. बरोबर. मी आता तुला त्याचं मी आता तुम्ही हे चिकटवलं हे कधी पण तुम्ही काढू आणि परत हे लावू शकता. म्हणजे कसं काय लावलं नक्की? मेन. अच्छा, मेन आहे का? ओके. हे कुठे भेटतं मग? कसं? जंगलातूनच आणता तुम्ही सगळं? आणि हे जे आपले बघतो ही वारली पेंटिंग आहे ना? हा, वारली पेंटिंग. हे पेंटिंग कोण करतं तुमचं असं? माझी नातू. अच्छा, नातू पेंटिंग. छान केलेत पेंटिंग. तुमच्या सगळ्या पेंटिंग त्या एकाच कलरच्या म्हणजे आणि व्हाईट आणि हिरव्या. शेतीवाडी हिरवळ असते. हो. बरोबर. हिरवा देव आमचा तो देव असतो. तसं त्याचं ते हे प्रतीक आहे. बरोबर. ते पाहिजे त्याचं ठेवलं ना बारका असा. असं ती बरोबर सुक नाही तर त्याच्यात आपली हे जे केस आहे ना त्यात आपली तोंड जर आपली बरस केला नाही गदळ होणार नाही ना. ते तर आहेच. मग याला तुम्हाला म्हणजे असं चांगलं एकदम याची रिपेअरिंग करायला लागते असते. म्हणजे आता आपल्याला आता वाजवायचं असेल तर जरा 5 मिनिटांनी ते रिपेअरिंग करायला लागतं. ते केस आता पण तुका लावला तर निघणार. आता होतं. आणि मी गुरुजींना आशा करेल की इथून पुढे तुम्ही अशाच लोकांना शिकवत जावा, लोकांना प्रेरणा द्या. त्यामुळे अजून आदिवासी समाजातील काही लोक पुढे जातील आणि कलेवर एकदम प्रेम करू लागतील. तर गुरुजी थँक्यू. तुम्ही आपल्याशी 2 शब्द बोललात. मी नक्कीच तुमचे आभार मानतो आणि नक्कीच पुन्हा तुम्हाला जेव्हा राष्ट्रपती भवनामध्ये किंवा राज्यपाल भवनामध्ये जासाल तुम्ही, तिकडे तुम्हाला जेव्हा खरं अवॉर्ड भेटेल तेव्हा आम्ही नक्कीच तुम्हाला टीव्हीवर बघू किंवा पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला विचारता. गुरुजींनी एक विनंती केली आपल्याला की काही लोक येतात, पत्रकार असू दे किंवा इतर न्यूज मीडियावाले असू दे, ते इथे येतात. आता गुरुजी कसे एकदम शिकलेले नाहीत, त्यामुळे त्यांचं शब्दामध्ये कधी बोलताना चुकी होऊ शकते किंवा ते एवढे असे जास्त उच्च शिक्षित व्यक्तिमत्व नाही आहे, त्यामुळे त्यांना बोलण्यामध्ये एवढा एक्सपिरियन्स नाही. त्यामुळे कधी एखादं जे आपण अशिक्षित माणूस समजून
ते काही एखादा शब्दाचा त्यांचे अनर्थ करू नये. कारण आताच थोड्या वेळापूर्वी अशी एक घटना घडली की त्यांचा कोणीतरी एक इंटरव्ह्यू घेऊन गेलं एका पत्रकाराने आणि त्यांच्याबद्दल काहीतरी चुकीचं तिकडं बातम्यामध्ये दाखवलं. त्यामुळे त्यांच्या एक प्रतिमेला नक्कीच कुठेतरी धक्का पोचला असेल. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती असेल, तुम्ही येता इथे इंटरव्ह्यू घेता, पण तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये काही काही गोष्टी अशा असतात जे त्यात एक वय त्यांचं आता आपण बघू शकता की जवळपास 92 वर्ष आहे त्यांचं. मी बरोबर बोलतो ना? 92 वर्ष. 92 वर्ष वय असलेल्या त्या गुरुजींकडे तुम्ही एकदा बघा. काही गोष्ट होऊ शकतं की वयामानाने ते चुकीच्या निघू शकतात, रागाच्या भरातून निघू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की ते त्यांच्या मनामध्ये काहीतरी चुकीचं आहे किंवा त्यांना चुकीचं बोलायचं आहे. ते अतिशय याच्यामध्ये कधी कधी होऊन जातं की म्हातारपणामध्ये माणूस काहीतरी चुकीचं बोलून जातो किंवा एखादा शब्द चुकून निघतो. पण ते तुम्ही कट करू शकता. आपल्याला खूप सारे ऑप्शन आहेत मोबाईलमध्ये, तुम्हाला कट करता येतं, सगळं करता येतं. त्यामुळे इंटरव्ह्यू जसं तसा न छापता त्याला एडिट करा, व्यवस्थित कट करा आणि नंतरच समोर बातमी द्या किंवा नंतरच तुमचा कुठेतरी अपलोड करा. त्यामुळे त्यांची इमेज सुद्धा खराब होणार नाही. तर गरीब जरी असले तरी त्यांना पद्मश्री अवॉर्ड भेटलाय. जिथपर्यंत पोहोचायला आयुष्य खचणी लावायला लागतं. अशा माणसाचा तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, अशा माणसासोबत तुम्ही संवाद साधताय, याचा तुम्ही भान असू द्या. आणि गुरुजींना नक्कीच एक कसं आपल्याला चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य करता येईल, कसं त्यांचं नाव अजून मोठं करता येईल याकडे लक्ष द्या, ना की त्यांचं नाव कुठे खराब करण्याचा प्रयत्न करा. माझ्याशिवाय मी काय चांगला पेरमळ शब्द माझं तोंडाशी निघल असा नाही. मी काय कधी चुकीच्या बोलला तर हे असं माझी बातमी देऊ नका. तुम्ही पोवाही शिकवता आणि बुडवाही शिकवता, म्हणजे मला खोटी पसरवायला येऊच नका. मग कसा तुम्हाला माझी बदनामकी करायची असेल तर हे मी खरोखर सांगा, मी जे शिखरापर्यंत पोचलो ना तर मला पोचवून द्या. ताणून नको मला पाडा. हे मला ताणून पाडून तुमचं काय भले होणार नाही. नक्कीच तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील. तर हे होते गुरुजी ज्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाले. तर आपण त्यांच्यात रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.